जय राम कृष्ण हरे हरे 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 जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 जय राम हरे हरे जय राम हरे जय राम हरे जय राम हरे राम कृष्ण हरे जय तालोचनी रूप तो
माधव 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 परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल तो हा माधव माधव तो हा माधव माधव तो हा माधव माधव तो हा माधव माधव परवा तो हा विठ्ठल परवा हरि जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता शरण शरण जी हनुमंता हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता ओ तुम्हा आलो रामदूता हे तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या वाटा हे काय भक्तीच्या भक्तीच्या वाटा स्वामी का काय भक्तीचा वाटा
तिकडे घ्या नाही तर मला उडवायचं नाही. शरण शरण हनुमंता शरण शरणाजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता शरणाजी शरण शरणजी हनुमंता शरण शरणजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता शरण शरणजी हनुमंता शरण शरणजी हनुमंता शरण शरणजी हनुमंता शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो राम दूता तुम्हारो राम दूता हे तुम्हा आलो राम दूता तुम्हारो राम दूता काय भक्ती चात्या वाटा काय भक्ती चात्या वाटा काय भक्ती चात्या वाटा काय भक्ती चात्या वाटा काय भक्ती जात्या वाटा काय भक्ती जात्या वाटा काय भक्ती जात्या वाटा काय भक्ती जात्या वाटा हे मजदाव
विठ्ठल 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 आला आला विठ्ठल 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 आला विठ्ठल आला विठ्ठल आला विठ्ठल 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 टाळे वाजवा टाळे विठ्ठल 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 परिसरातील आजूबाजूच्या वस्त्यावरील गावकरी मंडळी, भाविक मंडळी सगळ्यांनी आता ह्या घडीला या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी उपस्थित राहा. देव बैसले सिंहासनी आल्या याचक पूर्वी धनी. हा ना, आज भगवान परमात्मा हनुमंतराय आपल्या सिंहासनावरती विराजमान आहेत. त्यांचं सिंहासन आपण नाही बनवू शकत, ते सगळ्यांना सिंहासन देणारे आहेत. परंतु उत्सव आहे भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव, ते भक्ताचा जन्मोत्सवपर्यंत चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये असणारा हा आज प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त साधुसंत महंतांच्या सर्व भक्तांच्या गुणवानांच्या उपस्थितीमध्ये आपण आनंदामध्ये साजरा करत आहोत. तर आजूबाजूला बसू नका, कारण भगवंताचं नामस्मरण करणं हा गुण सगळ्यात मोठा हनुमंतरायाशिवाय दुसऱ्याकडं कोणाकडं नव्हता. आणि म्हणून देवाचं नाव घेतलेलं हनुमंतरायाला आवडतं. आणि ते त्याच्या प्रांगणामध्ये येऊन घेतलं तर अनेक पवित्रता देहाला लाभल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, कीर्तन सोहळा व श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा आता सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे. आणि त्या निमित्तानं
फक्त भगवंताला बसवलंय आणि भगवंतासमोर भजन करून आणि भोजनाचा आस्वाद घेतला, प्रसादाचा आस्वाद घेतला तर ते निश्चितच पचल पोटामध्ये गेल्यानंतर. प्रसादही बनवलेला असेल ना महाराज, आहे का नाही. या ठिकाणी आमच्या असणारे परमस्नेही भगवंताची अनंत कृपा, साधुसंत महंतांचे आशीर्वाद आणि समस्त कोणती वाडी आहे, नालकर वस्ती, नालकर वस्ती कणघर या चौफुलीवर असणारं हे हनुमंतरायाचं पवित्र स्थान आणि ज्याची ज्याची जशी श्रद्धा आहे तसं भगवान परमात्मा फळ देतो. तुम्ही जेवढं द्याल त्याच्याशी तेवढं तो देणार आहे. त्याच्यासाठी एकाग्र चित्त करण्यासाठी भगवान हनुमंतरायाने ज्या परमात्म्याचं निरंतर चिंतन केलं ते एकदा स्मरण करू. सगळ्यांनी बोला, श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय रघुनंदन जय सिया राम, श्रीराम जय जय राम, यजमानीकडे पुढे श्रीराम जय राम जय जय राम, जय रघुनंदन जय सिया राम, श्रीराम जय बोला सगळ्यांनी, जय रघुनंदन जय सिया राम, श्रीराम जय राम जय जय 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 राम, जय जय राम. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा, विठाला विठाला परम पुरुष शौरे पांडुरंगे मुरारे, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी, प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदैव धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम हो पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू
संताची दुसरी चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार 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 त्यांच्या कृपादाने जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपांदे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सजिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम 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 नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेया कापे यम नाम घेया कापे यम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुकाराम नाम घेता कापे यम हे नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम हे धन्य तुकोबा समर्थ तेने केला पुरुषार्थ कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते आदेव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कपवात पित्तये कंठावरोधन विधो स्मरणं कुतस्ति भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपुएक तिनकी पद बंधन की नासत विघ्न अनेक विठ्ठल 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 पवित्र असणारा हा योग हनुमंतरायाचा उपासक नाही असा जीव नाही जगामध्ये, किंवा हनुमंतराय हे पात्र माहीत नाही असं कोणी आहे का जगात? आपण उपासना करणारे आपली संस्कृती आहे, आणि उपासना कोणाची करावी, कधी करावी, कुठे करावी हेही सांगण्यासाठी महात्म्यांना यावं लागलं या जगतामध्ये. आणि त्या सांगणाऱ्यांपैकी अतिश्रेष्ठातले श्रेष्ठ महापुरुष वैराग्याचे मुकुटमणी जगद्वंदनीय तुकोबराय हे होते. आणि म्हणून उपासना जीवाला आहे. उपासक
कोणी असो, परंतु उपास्य जोपर्यंत प्राप्त होत नाही, उपास्याची जोपर्यंत काय आहे कृपा होत नाही, तोपर्यंत त्याचं स्मरण करत राहावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. अतिशय कडक ऊन आहे. म्हणजे आता प्रत्येक जण काय शोधतो, पाणी नसलं चालल, खायला नसलं चालल, परंतु काय पाहिजे, काय पाहिजे, सावली. आणि मला वाटतं ते या ठिकाणी या वृक्षाच्या रूपानं आहे. हे जे तुमचा परिसर आहे, कनगर असेल, गणेगाव असेल, वृक्षारोपणाची जेवढा आम्ही रस्त्याने आलो, जेवढी प्रसन्नता वाटली, इतर महाराष्ट्रातही भरपूर ठिकाणी फिरतो, परंतु ज्या ठिकाणी शक्य नाही अशाही ठिकाणी वृक्ष आणणं, जिथं पाणी आहे त्या ठिकाणी तर आहे, परंतु इथंही पाण्याची काही कमी नाही. परंतु नियोजन ज्या पद्धतीनं आहे, आणि हनुमंतरायाचं एवढं भव्य दिव्य मंदिर गावातही होत नाही, ते तुम्ही चौकाच्या याच्यामध्ये बांधलं म्हटल्यानंतर निश्चितच तुमच्या मेहनतीचं काय आहे, प्रणाम आहे. कारण मेहनतीशिवाय जगामध्ये कुणाला काहीही प्राप्त होत नाही. बिना मेहनत का न दे गुरु और भगवान. बिगर मेहनतीचं कोणी काही देतं का? तर परमात्मा हा सुद्धा तसा मिळणारा नाही आहे. अशी बाजारातली वस्तू आहे का कधी आपल्याला लगेचच भेटन थोडंफार आपण केलं तर? नाही, त्याच्यासाठी शिनवावं लागतं, झिजावं लागतं, तपावं लागतं, तेव्हा तो प्राप्त होतो. विठ्ठला 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 विठ्ठला. आता सर्वांच्या साक्षीनं आणि हे जे ज्ञानयज्ञ चालू आहे, वाघयज्ञ चालू आहे, त्यामध्ये त्या उत्सवामध्ये भगवान परमात्मा प्रगट झालेला आहे, प्रभू रामचंद्र. आणि रामाशिवाय एकही जीव, राम बाजूला गेला तर जीव काही कामाचा आहे का? जोपर्यंत आत जीवात्मा आहे तोपर्यंतच हे शरीराचं देहाच्या सगळ्या काही क्रिया आहेत. जेव्हा जीवात्मा या देहाला सोडून जातो तेव्हा याला मेलेला मुर्दा म्हणतात. काही नाही, अचेतन. त्याच्यातलं चेतनत्व निघून गेलेलं आहे. परंतु जी मूर्ती आजपर्यंत कुठं दगड पडेल असेल, हनुमंतरायाची ही जी मूर्ती घडलेली कुठं होता? तोपर्यंत काही मोल होतं का? मूर्तीला काही मोल होतं का तोपर्यंत? जोपर्यंत आकार नव्हता. परंतु जेव्हा सर्व विधिविधान विधिवत ज्यावेळेस आपण तिला प्रतिष्ठित करतो, प्राण तिच्यात टाकले जातात. हे सर्व महात्मे आमचे परमश्री स्नेही परमपूज्य सोमेश्वर गिरीजी महाराज, आमचे परम मित्र असणारे, भरपूर वर्षांनी भेटले, सतीश महाराज लांबोटकर. त्यांनी सांगितलं, बाबा या परिसरामध्ये किती वर्षापासून येतो? म्हटले 24 वर्षापासून. आणि मी ह्या परिसरामध्ये 20 वर्षापासून राहतो, परंतु आमची काय दोघांची भेट होत नाही. कसं आहे? परंतु जेव्हा मित्रत्वाचं नातं असं असतं, प्रेम असतं का नाही? ज्या ठिकाणी प्रेम हा शब्द आहे त्या ठिकाणी एक तर मित्र आहे, एक तर मायबापाचं प्रेम